नमस्कार मंडळी, चला तर मग सुरू करूया. चला तर मग आता शिकूया. पहिले तर फाईलमध्ये जायचं आहे आणि न्यू. आता हे फाईल नेम जे पण काय टाकायचं आहे ABCXYZ, तर आपण एक फाईल नेम टाकूया. फाईल नुसतं प्रीसेटमध्ये हे सर्व ऑप्शन्स आहेत. कोरल ड्रॉ, डिफॉल्ट, वेब, RGB, CMYK, कोरल ड्रॉ डिफॉल्ट आणि कस्टमाइज. तर आपण कोरल ड्रॉ डिफॉल्ट घेऊया. नंबर ऑफ पेजेस आहेत 1, तर 1 घेऊया. आता प्रायमरी कलर मोड म्हणजे काय आहे की जर आपल्याला CMYK आणि RGB, जर तुम्हाला CMYK प्रिंटमध्ये करायचं असेल तर CMYK चूज करा, आणि जर तुम्हाला ऑनलाईन डिझाईन बनवायचं असेल तर RGB चॉईस करा. तर आत्ता सध्या आपण कुठला तरी एक ऑप्शन सिलेक्ट करूया. ठीक आहे, तर आपण चूज केलेला आहे CMYK म्हणजे प्रिंटसाठी. तर आपण लेटर, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि साईज आहेत. लेटर म्हणजे लेटर हेडवाली साईज आहे, जी A4 साईज येते, ती डिफॉल्ट असते, तर आपण तीच घेऊया. आणि बाकी बघितलात तर ह्याच्यामध्ये भरपूर साईज आहेत, जसे की बघा वेब बॅनरसाठी वेगळी आहे, वेगवेगळे आहेत. बॅनर, पेजसाठी आहे, मग वेगवेगळे आहेत बॅनरसाठी. नंतर A1 साईज आहे, A2 साईज आहे, A4 साईज आहे. आपल्या प्रिफरन्सनुसार तुम्ही एक सिलेक्ट करा. मी आता सध्या लेटर सिलेक्ट करतो. आता हे वर्टिकल पाहिजे, हॉरिझॉन्टल पाहिजे, ते याच्यासाठी रेझोल्युशन 30 DPI हे प्रिंटसाठी असतं, तर आपण 30 DPIच घेऊया. बाकी मी पुढे सांगतो. ओके करूया. हा आपला आर्टबोर्ड आलेला आहे. आर्टबोर्ड आलेला आहे. काही घाबरू नका एवढे सगळे ऑप्शन बघून, मी सगळे तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करतो. आता तुम्ही बघत असाल इकडे लेफ्ट साईडला सगळे काय ऑप्शन दिसत आहेत. तर आणि आपल्या राईट साईडला हे कलरचे ऑप्शन्स आहेत, आणि टॉपला हे सगळे डिटेल्स आहेत. तर सगळे एक एक करून बघूया आपण. चला तर मग. पहिला आहे सिलेक्शन टूल, पिक टूल पण बोलू शकता त्याला. फॉर एक्झाम्पल मी एक बॉक्स काढला, तर ह्याला मूव्ह करायचं असेल तर आपण ह्याला यूज करतो. ठीक आहे. काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये लिहा, तर ती कमेंट वाचून मी त्याचा आन्सर तुम्हाला पुढच्या व्हिडिओत करेन. सेकंडवाला आहे शेप टूल. ह्या शेपला आपल्याला वेगळा शेप द्यायचा असेल तर आपल्याला हा यूज करायचा आहे. पहिला तुम्ही Ctrl+R करा. हे बघा, आता हे डॉट आहे ते सिलेक्ट होते. हे बघा, इकडे सिलेक्ट करा. हे बघा, हे बघा. ठीक आहे.
आता कंट्रोल Z करूया, परत तिकडेच येऊया. क्रॉप तर सगळ्यांना माहितीच असेल, तरी पण मी सांगतो एकदा, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो. कुठली पण गोष्ट क्रॉप करायची असेल तर त्यासाठी हा टूल यूज केला जातो. तुम्हाला तुमच्या हिशोबाने साईज घ्यायची आहे. हे बघा, असं ठेवून एंटर केला की तो पोर्शन क्रॉप होईल. ठीक आहे, हे बघा. याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. क्रॉप आहे, मग आहे नाईफ. चला तर मग हा यूज करून बघूया. जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल असं, तर त्यासाठी हा यूज केला जातो. हे बघा, 2 पार्टमध्ये तुम्हाला पाहिजे तसा ब्रेक होईल हा. हे बघा, ठीक आहे. हा रबर आहे. हे इरेज टूल. जर तुम्हाला हे बघा असं पण इरेज करू शकता. जोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत पेजला लाईक आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. हा ऑप्शन आहे झूम करण्यासाठी. तुम्ही स्क्रोल पण करू शकता माऊसमध्ये, जे मध्ये बटन असतं ते. ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे, हा वाला. मूव्ह करण्यासाठी हा टूल वापरला जातो. नेक्स्ट बघूया, फ्री हँड. हा पेन टूल सारखा आहे. हे बघा, तुम्ही जसं जसं माऊस फिरवाल तसं तसं हे येत जाणार. फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग काढण्यासाठी आणि त्यासाठी यूज करू शकता याला. हे बघा, टू पॉइंट लाईन, सरळ लाईन काढण्यासाठी. पेन टूल खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, डिझायनिंगमध्ये पेन टूल खूप यूज केला जातो कुठलाही शेप बनवण्यासाठी. बी स्प्लाइन हा वाला बघूया. ह्याच्यामध्ये कसं आहे, कर्व काहीतरी करायचं असेल तुम्हाला, कुठली डिझाईन असेल जी कर्व शेपमध्ये करायची असेल, तर त्यासाठी हा यूज केला जातो.
चला तर मग बघूया. पॉली हा पेन टूल सारखाच आहे. जोपर्यंत एस्केप बटन दाबत नाही तोपर्यंत ते जाणार नाही. तसं जेव्हा एंड करायचं असेल तर पेन टूल एस्केप दाबा. हे पण तेच आहे, कर्व सरळ लाईन काढायची असेल आणि कर्व घ्यायचा असेल तर हे बघा. पुढे झाले ते हे आहे आर्टिस्ट मीडिया. हे ब्रश टूल आहेत वेगवेगळे, ते तुम्ही यूज करून बघू शकता. एक दोन दाखवतो तुम्हाला मी कसं काय करायचं आहे. हे बघा, इकडे ऑप्शन आहे ना, इकडनं तुम्ही चेंजेस करू शकता त्याच्यामध्ये. हे बघा, छोटं थीन करायचं आहे तर कमी करा आणि ठीक करायचं आहे तर त्याची साईज वाढवा. वेगवेगळे ऑप्शन आहेत, तुम्ही स्वतः पण ट्राय करून बघा, ज्याने तुम्हाला आयडिया येईल कसं करायचं आहे. हे बघा, हे स्प्रे करतो ना तसं आहे. काही क्वेरी असेल तर मला कमेंटमध्ये लिहा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमची रिझॉल्व करेन ते. स्केचिंगसाठी वापरलं जाते हे लाईव्ह स्केच, स्मार्ट ड्रॉइंग. हे रेक्टँगल पाहिजे असेल तर तुम्हाला एक आयडिया सांगतो. या बॉक्सला एक्झॅक्ट बॉक्स सेम टू सेम पाहिजे असेल त्याला डबल क्लिक करा. हे बघा, बॉक्स आलेला आहे. जर याला कलर करायचा असेल तर इथे चॉईस करा. हे बघा, लेफ्ट केला तर बॉक्सला कलर येईल आणि माऊसचा राईट बटन दाबला तर बॉर्डरला कलर चेंज होईल. हे बघा, स्मूथ करायचं असेल तर हे बघा इकडे आहे, कमी जास्त केला तर स्मूथ होईल. बघा, हे बघा स्मूथ झाले. इनसाइड पाहिजे तर असं होईल. तुम्ही स्वतः करून बघाल ना, तुम्हाला जास्त आयडिया येईल. मी तुम्हाला तरी सांगतो कसं काय करायचं आहे. नेक्स्ट काय आहे बघूया. 3 पॉइंट रेक्टँगल वेगळा काहीतरी करायचं असेल तर असं काहीतरी करू शकता. राऊंडसाठी हा आहे. मध्ये मध्ये तुम्हाला हे 2-3 मी आयडिया सांगेन कसं काय करायचं आहे, काय करायचं आहे. कंट्रोल दाबून जर राऊंड काढला तर ॲक्युरेट राऊंड येईल.
नाहीतर मग असं होईल. सो कंट्रोल दाबून ट्राय करा. 3 पॉईंट राऊंड सारखं काही, हे बघा, असं काहीतरी पाहिजे असेल तर असं पण होईल. कंट्रोल दाबून केला तर ॲक्युरेट येईल. हे सर्व कोण सांगणार नाही इन डिटेल, कुठेही गेलात तरी. मला सुद्धा नव्हतं सांगितलं. हे मी स्वतः करून बघितलं आहे तेव्हा आले. सो आता आपण जाऊया पॉलिगॉन. तर ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, तुम्हाला दाखवतो काय काय करू शकता. हे बघा, ते 5च्या जागेवर 6 टाकलं तर 6 होईल, 7 टाकलं तर 7 होईल. आणि शेप टूलचा वापर कसा होईल ते बघा, दाखवतो. हे बघा, स्टार बनवायचा असेल तर हे बघा असा यूज करू शकतो आपण. हे बघा, इथे परत 10 टाकून बघा. हे बघा, वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकतो. तुमच्यावरती आहे तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात ते. तुम्ही बोलत असाल की मी एवढा इन डिटेल का सांगतोय, मला तर सगळं माहिती आहे, आम्हाला हे सर्व. पण कसं आहे ना, हे छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात लोकांना, आणि हे कोण सांगत सुद्धा नाही. जेव्हा आपण गोष्टी करतो ना हे सर्व डिझायनिंग, तेव्हा आपल्याला हे प्रॉब्लेम्स येतात. सो स्टार नॉर्मल. सो मी शेअर करते तुमच्याबरोबर हे सर्व. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. जितकं होईल तितकं शेअर करा. मी मराठीमध्ये एज्युकेट करतो आहे लोकांना की डिझायनिंग कसं करायचं आहे. सो चला पुढे वळूया. कॉमन शेप आहे. भरपूर काही करू शकतो आपण याच्यामध्ये. हे बघा, बॅकग्राऊंडमध्ये आपण जेव्हा कलर टाकतो ना वेगवेगळे, किंवा आपल्याला सूर्याचा रेस दाखवायचे असतील त्यासाठी वापरलं जाईल आपल्याला. दाखवतो तुम्हाला मी करून, मी काय बोलतो एक्झॅक्टली. हे बघा, कलर चेंज करायचा असेल नुसता असं इकडून चेंज होईल. आणि जर तुम्हाला ग्रेडियंट द्यायचं आहे त्याला, तर हे बघा दुसरं ऑप्शन आहे. हे बघा, इकडे ह्याला सिलेक्ट करून इथे चेंज करावं लागतं. हे बघा, परत ह्याला सिलेक्ट करायचं, दुसरा कुठला कलर पाहिजे तो चॉईस करून ते चेंज करायचं. ओके करा. मल्टिपल कलर घेऊ शकता. इकडे सिलेक्ट केला तर येईल. हे बघा, परत खाली ओढला तर ते जाईल. ओके करा. मल्टिपल सेटिंग्स आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील त्याच्या डिटेल्स तर मला कमेंटमध्ये लिहा, की मला इन डिटेल्स सांगा, तर मी डिटेल्समध्ये तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगेन. हे बघा, राईट क्लिक करा. हे बघा, हे असं. हे बघा, दिसतंय. तर ह्याच्यावरती आपण असं व्हाईट कलरचा चंद्रासारखं काहीतरी दाखवलं. मी जस्ट दाखवते तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी. हे बघा, शॅडो व्हिडिओ पण देऊ शकता तुम्ही. पुढे वळूया. काही ग्राफ बनवायचे असतील तर त्यासाठी हा यूज केला जातो. हे बघा,
हे बघा इथे किती बॉक्स पाहिजे काय तसं पण आहे. 4चा पाहिजे, 5चा पाहिजे, 6चं पाहिजे. ओके करा, 6 टाकून. आणि इथे हे बघा जे साईज पाहिजे ते साईजचं येईल. बॉक्सेस टेक्स्ट काही टाईप करायचं असेल तर याचा उपयोग केला जातो. हे बघा फॉन्ट चेंज करायचं असेल ह्याला सिलेक्ट करून इकडनं तुम्ही वेगवेगळे फॉन्ट यूज करू शकता. टेबल आपल्याला लागतो कधी कधी टेबल ब्रोशर काही बनवण्यासाठी, तर त्याच्यासाठी यूज केलं जातं. बघा इथे पण आहेत डिटेल्स, किती टेबल्स पाहिजेत, कसे पाहिजेत, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. अजून एक सांगतो, पेन टूलचा वापर करून तुम्हाला जर वेगळ्या साईजमध्ये किंवा कर्वमध्ये पाहिजे असेल टेक्स्ट तर कसं करायचं आहे. हे बघा पेन टूलनी तुम्हाला जसा पाहिजे तसा कर्व घ्या आणि टेक्स्टमध्ये जा, ह्याच्यावर क्लिक करा आणि टाईप करा. हे आलेले असं पण करू शकता. भरपूर आहेत यूज, हळूहळू सांगेन मी तुम्हाला. हे काय आहे माहिती आहे, साईज घेण्यासाठी आहे. एक्झॅक्ट तुम्हाला साईज पाहिजे असेल या बॉक्सची साईज किती आहे तुम्ही बघा, मला दाखवतो. 8.5 आहे. तर फॉर एक्झाम्पल कुठल्याही बॉक्सची साईज घ्यायची आहे तुम्हाला तर त्यासाठी यूज केलं जातं हे बघा, याच्यामध्ये लिहून येते बघा 8.5. तुम्हाला दाखवतो मी फॉर एक्झाम्पल काय बोलतोय मी. बॉक्स घेतला तर ह्याची जर साईज आपल्याला बघायची असेल तर आपण हे यूज करू शकतो. बघा दाखवतो कसं ते. हे बघा 4 आलं ना, 455. हे जास्त करून आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझायनिंगसाठी यूज केलं जातं. ते एक्झॅक्ट साईज आणि हे सर्व पाहिजे असतं ना, म्हणून. सर्व सेमच आहेत, वेगवेगळे आहेत बघा अँगल्स. हे बघा हे बघा 30 डिग्री 60 डिग्री सगळं काय ते तुम्ही स्वतः करून बघा, आयडिया येईल तुम्हाला काय. हे बघा हे शॅडो द्यायला. फॉर एक्झाम्पल आता हा बॉक्स घेतला, याला कलर दिला आपण एक कुठला तरी आणि याला आता आपल्याला शॅडो द्यायची. हे बघा हे बघा हे बघा इथून आपण वेगवेगळे चेंज करू शकतो. इथे ऑप्शन आहे वेगवेगळे. हे बघा इथे येते बघा, तुम्ही स्वतः बघा. स्मॉल ग्लो करून आहे, मीडियम ग्लो आहे, वेगवेगळे आहेत. तुम्ही स्वतः ट्राय करा आणि
कंटेंट आहे हे कशासाठी आहे माहिती आहे, दाखवतो तुम्हाला. हे कशासाठी आहे बघ, त्याला सिलेक्ट केलं तर इंटरनल बॉक्स करायचं असेल ना तर आहे बघ, हे बघ, हे बघ, असं काहीतरी करायचं असेल ना त्यासाठी. पुढे वळूया. हे ब्लेंड ऑप्शन आहे, पण तसेच आहे वेगवेगळ्या डिझायनिंगसाठी आहेत. दाखवतो हे कायसाठी आहे. हे बघ, जेव्हा सिलेक्ट केलात ना हे बघा, वेगवेगळ्या कलर करू शकतात ते, वेगवेगळ्या शेप देऊ शकतात. हे बघा, तुम्ही एकदा चेक करा पूर्ण, सांगा काय कुठे काही डाऊट असेल तर. एक ग्रेडियंट कलर द्यायला आहे. हे बघा, कलरचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता हा कलर पिक आहे. फॉर एक्झाम्पल आपण 2 ट्रायंगल काढून घेऊया. हे बघा, एक ब्लॅक घेऊया आणि दुसरा ब्ल्यू घेऊया. आता मला ब्लॅकमध्ये ब्ल्यू कलर टाकायचा असेल तर आय ड्रॉप करून हे घेऊन ब्ल्यू, आणि हा एक्झॅक्ट ॲज इट इज पाहिजे असेल, ग्रेडियंट कलर असेल. फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. ग्रेडियंट कलर, हे ग्रेडियंट कलर आहे. तर ॲज इट इज पाहिजे असेल तर हे, ह्याच्यातला कुठला तरी एक कलर घ्यायचा असेल तर हे घ्या आणि हे बघा पिक करायचा. तर मला थोडा ब्लूचा शेड पाहिजे असेल बघा, तर तसं करू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, असं हे इंटरॅक्टिव्ह फील आहे, स्मार्ट फील आहे. हे बघा, आजच्या पुरती हे ऑप्शन तुम्ही ट्राय करून सर्व बघा वेबसाईटचे. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये लिहा, मग नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचं सॉल्व करून तुम्हाला व्हिडिओ बनवेल. आतासाठी इथेच संपूया ही व्हिडिओ. थँक्यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फॉलो करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओंसाठी. चला, नमस्कार.